तर आज काय स्पेशल? तर आज शहराकडचा पाऊस स्पेशल आहे, म्हणजेच नाशिकचा पाऊस स्पेशल आहे. मागच्या व्लॉगमध्ये ना मी तुम्हाला गावाकडचा पाऊस दाखवत, म्हणजे तिकडे काही पाऊस आला नव्हता. पण आज तुम्हाला मी ना ह्या व्हिडिओत आहे ना नाशिकचा पाऊस दाखवते, म्हणजे शहराकडला पाऊस दाखवते. इतका जोरात पाऊस आला होता ना, आगागागागा. नुसतं पाणी वाहत होतं बाई, इकडून तिकडं आणि तिकडून इकडं. जर हा पाऊस जर गावाकडे झाला असं शेतकऱ्याचं किती चांगलं झालं असतं. मग पाऊस चालू होता बाहेर, तर मग आम्ही मस्तपैकी दळण करून घेतलं. दळण होईस्तोवर आहे ना आम्ही ना इकडं, म्हणजे इकडं पाऊस पण बंद झाला होता. आणि पाऊस संपल्यावरचा व्ह्यू खूप चांगला असतो आणि इकडे पाणीच असतात. तर हे चिट्टे पिट्टे नाही याच्यात काय खेळत होते काय माहिती. तर पाऊस बंद झाल्यावरती ना, म्हणजे ना आपल्याला भांडे पण घासायचे होते. भांडे बिंडे घासून झाले आणि रात्रीचं ना आपल्याला लाईट नव्हती, त्याच्यामुळे मसाले भात केला होता. मग हे ना लाईट नव्हती, तर मग काय बघा R9चं काय चालू आहे काय माहिती. इथं नुसतं अंधारात खेळत राहतो, सकाळचा खेळतो ना अंधारात खेळतच राहत होतो. मग नंतर आहे ना इकडे लाईट नव्हती, मग म्हटलं चला आता एक झोप काढूया. मग देवा पुढं दिवा लावला होता. मग काय दिव्याची उजेडातच आम्ही बसलेलो होतो. मग नंतर आहे ना आमचं ठरलं की ना आता आईस्क्रीम खायला जायचं. मग काय आता आईस्क्रीम खायला निघालो होतो आम्ही. मग रस्ता दाखवायला कोण होतं? तर आर्नव होता. कारण की त्याला सगळे रस्ते माहिती नाशिक मधले. मग इकडे आलो आईस्क्रीमच्या दुकानात. त्यानंच काय काय कोणती आईस्क्रीम घ्यायची ते सिलेक्ट केलं. मग मस्तपैकी आम्ही ना थंडगार आईस्क्रीम खाऊन घेतली. बाहेर पण थंडगार वातावरण, आम्ही थंडगार खात होतो. आणि एका आईस्क्रीमवरती लांब पोरांचं कधी भागत नाही, म्हणून त्यानं अजून एक घेतली. मग तीच आम्ही खात खाते ना निघालो होतो रस्त्यानं. मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, असं मस्तपैकी बाहेर पाऊस पडल्यावर तुम्ही असं आईस्क्रीम वगैरे खाता? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, फॉलो तेवढं नक्की करा. धन्यवाद.